नमस्कार. आज आपण पीठ अजिबात न भिजवता न आंबवता एकदम सोप्या पद्धतीने झटपट असा तांदळाच्या पिठापासून कांदा उत्तप्पा कसा बनवायचा हे बघणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे एका बाउलमध्ये मी 5 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचं दाटसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तर अगदी थोडं थोडं पाणी टाकत यामध्ये गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम छान असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे तांदळाचं पीठ बनवण्यासाठी मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आहेत आणि त्यानंतर 5 मिनिटे भिजत ठेवत आणि फॅन खाली हे तांदूळ दिवसभर सुकून त्यानंतर मी याचं बारीक असं पीठ दळून आणलेलं आहे। तर अशा प्रकारे हे पीठ मी बनवलेलं आहे। तर आता इथे बघू शकता अशा प्रकारे एकदम घट्टसर असं याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता बनवलेल्या बॅटरमध्ये एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर हे बॅटर थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे बघू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी। तर आता हे बॅटर आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि डोश्यासाठी तवा रेडी करून घेऊयात। तर इथे मी गॅसची फ्लेम मोठी करून तवा छान असा गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर तव्यावर 1 चमचाभर तेल छान असं पसरून घ्यायचं आहे आणि तेल छान लावून झाल्यानंतर तवा एकदम कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून घ्यायची आहे। तवा छान असा गरम झालेला आहे। आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तव्यावर 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पातळ हे पसरायचं नाही, तर अगदी हलक्याशा हातानेच हे आपल्याला छान असं पसरून घ्यायचं आहे आणि यावर 1 मिनिटभर झाकण ठेवून घ्यायचं आहे। हा कांदा उत्तप्पा तुम्ही तसा देखील खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत एक नंबर लागतो। 1 मिनिटानंतर यावर मी 1 चमचाभर बटर टाकून घेत आहे। बटरमुळे हा कांदा उत्तप्पा खायला एकदम छान आणि एकदम चविष्ट असा लागतो। तर बटर टाकून घेतल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवून मी 1 मिनिटभर हे छान असं खालच्या बाजूने गोल्डन होईपर्यंत खरपूस असं भाजून घेणार आहे। तर खालच्या बाजूने छान असं भाजलेलं आहे। आता आपण हा उत्तप्पा पलटून घेऊयात। तर इथे बघू शकता खालची बाजू एकदम जाळीदार आणि एकदम खरपूस अशी भाजली गेलेली आहे। तर आता दुसरी बाजू देखील एकदम छान अशी खरपूस भाजून घेऊयात। तर दुसरी बाजू देखील छान अशी खरपूस भाजलेली आहे। आता एका प्लेटमध्ये हा उत्तप्पा काढून घेऊयात। तर हा कांदा उत्तप्पा खायला अतिशय चविष्ट लागतो आणि अगदी झटपट होतो। तर अशा प्रकारे उत्तप्पा बनवून तयार आहे। हा आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। आणि याआधी मी तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत घावन कसं बनवायचं त्यासोबतच चटणीची रेसिपी देखील शेअर केलेली आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो देखील नक्की बघा। चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।